नमस्कार मंडळी, राम राम. कशा आहेत सगळेजण? तर आजचा आपला नाईट रुटीनचा व्हिडिओ बनवलेला आहे मी. म्हणजे मी रात्री काय काय काम करते, घरातलं स्वयंपाक पाणी वगैरे करून काय 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 करते, असं छोटासा सिंपल व्हिडिओ बनवलेला आहे. तर बोलण्यात खूप आजकाल चुका होत आहेत माझ्या, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता सगळ्यात आधी मी करणार आहे खिचडी, कारण चपात्या वगैरे आहेत पण सोहमला आणि सोहमच्या पप्पांना आज खायची आहे खिचडी, तर खिचडी बनवून घेणार आहे. गावाला जायची तयारी चालू झाली, पॅकिंग केली आहे मी. थोडंफार सामान आणलेलं बाहेरून, पॅकिंग वगैरे केलेली आहे. आता कपड्यांचा राडा वगैरे आवरायचा आहे अजून. सोहम इकडं खेळतोय, त्याने आम्ही डीमार्टला गेलतो आज, तर त्यानं हे खेळणी वगैरे घेतलेली आहे. टी व्ही पाहत होता मी, टी व्ही बंद केली कॉपीराईट येईल म्हणून. तर आता रात्रीचे मला वाजते, किती वाजलेत, 8:15 होत आलेले आहेत. बाहेर मग काळ पडलेला आहे. हा ना, तर बाहेर काळोख पडलेला आहे, बघू शकतो. डीमार्टला गेलते मी, सामान वगैरे आणायचं होतं मला, राशन वगैरे भरायचं होतं. चला तर मग आधी मी खिचडी करून घेते, कारण जेवायला आता एक जण उतरतील घरी. तर चला खिचडी करायला घेऊया. तर आता इकडे खिचडी करायला मी घेणार होते. कांदा टोमॅटो घेतलेला. सोहम इकडं टी व्ही पाहत होता, तर कांदा टोमॅटो बटाटो घालून छान मस्तपैकी अशी फोडणीची खिचडी करणार होते मी. तर सोहमचं कार्टून बघणं चालू होतं. मी म्हणलं तोपर्यंत चला फटाफट खिचडी करून घेऊया. सकाळी स्वयंपाक केलता संपूर्ण, चपात्या भाजी वगैरे सगळं केलतं, पण सोहम म्हटलं आई संध्याकाळी मला गरम गरम खिचडी घ्यायची आहे. तर बाकीच्यांना पुरी होईल एवढी चपात्या शिल्लक होत्या, तर म्हणून मी इकडं खिचडीच्या तयारीला लागले. कांदा टोमॅटो बटाटा घालून छान अशी खिचडी करते. तुम्ही काय काय खिचडीमध्ये टाकतात नक्कीच सांगा मला. तर तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि खिचडी फोडणी घालायला घेत आहे इकडं मी. तर गॅस पेटून घ्यायचा आहे आणि खिचडीसाठी आता फोडणी बनवत आहे मी. तर जरा स्पीड लावली आहे म्हणून तुम्हाला वाटत असेल फटाफट करते. तर जिरे संपलेले जिरे काढून घेतले आणि मस्त गरमागरम अशी खिचडी आता मी इकडं फोडणी घालणार आहे. तर तेल घालून घेतलेलं आहे. तसं थोडंफार तेल होतं ते सगळं घालून घेतलेलं आहे, कारण तेलाचा डब्बा मला घासायला घ्यायचा होता म्हणून दुसरा पुढं फोडून नाही घातलेला तेलाच्या ह्याच्यामध्ये. तर चमचा वगैरे घेतली आणि फोडणी घालायला चालू केली खिचडी. तर जिरे मोहरी तडतडलेले आहेत, जिरे घालून घेतलेले, मोहरी घालून घेतलेले, कांदा वगैरे घालून घेतलेला आहे. तर कांदा घालून घेते आधी. कांदा घातला की टोमॅटो बटाटा वगैरे सगळं घालून घ्यायचं, मसाले वगैरे घालून घ्यायचे आहेत. आणि इकडे खिचडीला फोडणी घालून झालेली आहे. माझी सवयच आहे की फटाफट तोपर्यंत दुसरं काम हातामध्ये घेते मी. फोडणी घातलेली आहे. आता व्यवस्थित एकदा मसाला खालून वरतीपर्यंत छान मिक्स करून घेतलेला आहे हे खिचडीचा. आणि आता ह्याच्यामध्ये मी जवळपास आता ही होती 1/2 किलो जवळपास खिचडी, तर म्हणजे 1/2 किलोची खिचडी करत होते. तर मी ह्याच्यामध्ये या पातेल्याच्या अंदाजाने तांब्याभर पाणी घेतलेलं आहे आणि पाणी घालून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले त्याच्यामध्ये लागतील. आणि वरती अजून थोडंसं पाणी घातलं, मला कमी वाटलं म्हणून. तर बघा असं दिसते आपल्या खिचडीचं गॅसवर ठेवून आले मी इकडं भांडे घासायला, कारण स्वयंपाक केलेले भांडे मी शक्यतो घासूनच टाकत असते रात्री जेवणाचे वगैरे. आत्ता एक भांडे घासते, परत संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर ही भांडे घासावं लागतात. तर आता व्यवस्थित सगळं घर मारून घेते, झाडू, किचन बेडरूम हॉल वगैरे सगळं व्यवस्थित झाडू मारून घेते, कारण सवयच आहे आपल्याला. कूलर पुढं घ्यावं लागतं, दुपारी भरपूर अशी गरमी होते तर कूलर पुढं घ्यावं लागतं. तर इकडे पण सगळीकडे झाडू मारून घेते. गावाला जायची तयारी झालेली, बॅगा वगैरे भरून तयार झाल्या त्या. झाडू मारून घेते आधी सगळे घरं, कारण जेवणाला बसणार होते सगळेजण. परत मग आणखीन खूप घाण होतं म्हणून आधी एकदा झाडू मारून घेतला. झोपताना अजून एकदा झाडू मारावाच लागतो. तर ही आहे आमची बेडरूम. आणि आता इकडे टी व्हीच्या रूममध्ये पण
झाडू मारून घेते. तर बघा किती सारा कचरा झालता, त्याच्यासाठी मी म्हणलं आधी झाडू मारूनच घ्यावा लागणार आहे. व्यवस्थितपणे झाडू मारून घेतल्याच्या नंतर इकडे कचरा भरून घेत होते. त्याच्यानंतर मला भांडे नेऊन ठेवते, भांडे घासायची बी होती. म्हणलं आधी झाडू घ्यावा मारून. आणि आता झाडू मारणं झाल्याच्या नंतर भांडे घासण्यासाठी पाणी काढून घेत होते, कारण थोडेच होते भांडे, परत जेवण झाल्याच्या नंतर पडणारच होते भांडे. तर पाणी काढून घेतली आणि भांडे घासून झाले होते. इकडं शिट्ट्या होत होत्या, कुकरच्या खिचडी मस्त अशी शिजत होती आणि सगळ्या घरामध्ये खिचडीचा छान असा वास पसरलेला, सुगंध पसरलेला, सोहमच्या तोंडाला पाणी सुटलेलं. आणि इकडे भांडे घासून आली होती आणि आता व्यवस्थित मी तोंड वगैरे धुवून आलेली आहे, कारण घरात बरोबर आपण स्वतःची बी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर तोंड धुवून आलेली आहे. मॉइश्चरायझर मी कोणताही ऋतू असू द्या, मी मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावत असते. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावून घेतलेला आहे, कारण आता बसायचं होतं जेवायला. तर मॉइश्चरायझर लावून घेतलेलं तोंडाला. आणि उन्हामुळं खूप गरम होत होतं. ऊन तर नव्हतं, संध्याकाळ होती, पण गरमी खूप होत होती. व्यवस्थित केस बांधून घेणार होती. विंचरणार तर नव्हती, कारण संध्याकाळच्या वेळेला केस विंचरायचे नाही असं म्हणतात. जेवण झालं तर चेंज करून आलती मी, हे पण आले होते. तर आम्ही बाहेर थोडंसं चक्रा मारण्यासाठी म्हणजे वॉक करतो जेवण झाल्याच्या नंतर. रोजचं आहे माझं, सोहमचं आणि त्यांचं. तर बघा छान असा नाईट व्ह्यू आमच्या घराजवळचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.